वाजले तरी 5:46. नमस्कार मित्रांनो, मी आज प्रथम आपल्या पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण कुठे चाललोय? अरे पडल मी. कुठे आलो आपण? पप्पाने येऊन दे ना. कुठे आलो आपण आज? फिरायला तर मागच्या वेळेस पण गेलो. आज आपण चाललोय बिर्ला म्हणजे शहाडला मंदिर आहे. तिकडे जायचं फॅमिलीसोबत परत एकदा दर्शनासाठी. सो यू आर एक्साइटेड फॉर ट्रिप? गुलाबी घातले आज. ठीक आहे, चला. आणि मी कधी गेलो नाही. तू जाऊन आलं? मी नाही गेलो. मी गेलं आता फक्त मी एक फोटो बघितला. असं आहे, भारी मंदिर आहे. तर जाऊ आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करू शकतो. आता जस्ट आम्ही आलो स्टेशनला, बिकॉज आम्ही जाणार आहे ट्रेनमध्ये. सो आता जस्ट आम्ही पोचलो शहाड स्टेशनला. काय गर्दी होते ना. शहाड स्टेशनला पोचलो. आता बाहेर निघून वाजले कधी 6:40. आवाज हम नीचे चालू. तो 15 मिनटाचा वॉक नंतर आम्ही गेटच्या समोर श्रीराम मंदिर शहाड गावठाण कोळीवाडा. हा थोडीशी क्लाइम्बिंग आहे ना ग, थोडीशी चढण आहे. ती समोरवरती चढण दिसते, ती चढण चढायची. आम्ही थोडं वरती पोहोचलो आणि इथे पण एक मंदिर आहे, श्रीरामाचं मंदिर आहे. आणि इकडे वरती आल्यावर गार्डन पण आहे. इकडून एंट्री आहे, खाली जायचं. तिथे गार्डन आहे. इथं वॉटरचं होतं, सध्या तरी बंद केलं ते पूर्ण. पाण्याचं पाणी बंद केलं का? मस्त पाण्याला नव्हतं का? असेल ना काहीतरी पाणी. आता आरती झाली वाटतं. आता 7:12 झाल्यात ना. जस्ट आम्ही आता आलो वरती. मम्मी चालून थकली आहे. बाईकडे पप्पाईकडे घेतले आणि समोरच आहे हे. आणि जर तुम्ही फिरून इकडे बघाल तर समोर आहे मंदिर, विठोबा रखुमाईचं मंदिर आहे हे. थोडासा सिनेमा टाकून देऊ. चला, समोर दिसतं आपल्या विठ्ठल रखुमाई. आणि मंदिराचा जो स्ट्रक्चर आहे खूपच सुंदर असा आहे. खांबच खांब सर्व साईडला. आणि ही लाईटिंग मला मस्त वाटते. समोर आहेत आपले विठ्ठल रखुमाई.
आपल्या विठोबा रखुमाई, तिकडे भवानी माता आहे आणि इथं लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे. आणि अजून मंदिराकडे बघाल तर पूर्ण जसं पंढरपूरला गेलो नाही मी अजून, पण पंढरपूरसारखं पूर्ण खांब आहे सर्व साईडला, सर्व बाजूला देवांचे मूर्तीच आहेत आणि घंटा पण मोठी आहे. आणि वरती बघाल तर सर्व जे जे इतिहासामध्ये घडलेले आहे ते सर्व आहे. समोरचं आहे महाभारताचा सीन वाटतो तर खाली लिहिलं आहे गीता उपदेश आहे, त्यानंतर गुरु नानक आहे, इकडे भरतलेखन आहे आणि इकडे बघाल तर संत तुकाराम महाराज आहेत, तर रामायण पठण आहे, संत मीराबाई आहे, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुलसीदास आहेत, शुद्ध उद्देश आहे, महात्मा गांधींचा पण पुढे लोकमान्य टिळक आहे, महाराणा प्रताप आहे, सम्राट विद्यादित्य आहे माझ्या नावाचे रिलेटेड, आणि इथे रामकृष्ण आणि सर्व डोअर्सवरती मॅसेजेस पण लिहिले आहेत. आता हे होतं सर्व आतमधलं. आता आपण बघूया बाहेर जो मेन हॉल आहे मंदिरचा, तो आहे हा पण तेवढाच मोठा आहे, तेवढाच मोठा तो आहे आणि तेवढाच मोठा हा पण आहे. इथे पण पूर्ण खास आहे, म्हणजे जो पंढरपुराचं मंदिर आहे ना त्याने थोडंसं म्हणजे बोलतात ना रिप्रेझेंट करणं किंवा सिमिलर तसंच मंदिर हा बनवलेलं आहे. हा मंदिर मस्त आहे आणि ही लायटिंग येलो तो अजून मस्त दिसतो, बाहेरून मस्त दिसतो. बाहेरून पण व्हिडिओ काढू आपण. सो आता झालं एक बाहेरून मंदिराचं लुक बघूया कसं आहे बाहेरून. फक्त मला उंचीवर चालता यायला पाहिजे, तर मला बॅक साईडनी पूर्ण दिसत असेल तो वाईड अँगल नाही, नॉर्मल कॅमेरा. इथे गार्डन टाईप पण आहे, इथे गार्डनमध्ये बसायला पण आहे. आणि आता वाजलेत तर 7:54 आणि असा आहे हा बाहेरून व्ह्यू. अजून वरती हाईट असं मला वरतून मस्त आला असता, आतमध्ये लाईट मस्त लागला. ह्या मंदिराचा जो स्ट्रक्चर आहे थोडा श्रीराम मंदिर हा का दिसतो ना तो अयोध्याचा मंदिर, समजा हा थोडा सिमिलर हा वाटतो. असं खूपच छान हा मंदिर दिसतो आणि मस्त इथं बसायला पण आहे, सगळे बसतात इथं. तसा नाही तो. सो जसं आम्ही चाललो, आता झालं आमचं दर्शन सर्व काही आणि आता चाललो आम्ही घरी. आणि तिकडून जर व्ह्यू मस्त आहे पण तो कॅमेरा दिसत नाही नीट पाण्यामध्ये. आता आहे 8:53 ट्रेन आहे. आलो आम्ही स्टेशनला. 9:04ची येते. वेलकम टू डोंबिवली. आलो आम्ही डोंबिवलीला. पाऊस गेला.